आपण फक्त आपणच नाही तर आपल्यासोबत अनेक नाते काय असतात, विणलेले असतात, ओवलेले असतात. पण कधी कधी आपल्या एखाद्या बोलण्याने सुद्धा आपलं नातं काय होते, तुटून जाते. आता यालाच अनुसरून एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, ऐकायची तुम्हाला? बघा, एक सुतार असतो. सुतार माहिती तुम्हाला? सुतार माहिती सगळ्यांना? जो लाकूड काम करतो त्याला सुतार म्हणतात ना. लाकडापासून टेबल बनवतो, खुर्च्या बनवतो किंवा लाकडाच्या अनेक वस्तू बनवतो, त्याला सुतार म्हणतो. एक सुतार असतो, त्या सुताराकडे एक मुलगा सुतारकाम शिकायला येतो. एक सुतार असतो, त्या सुताराकडे एक मुलगा काय येतो, सुतारकाम शिकायला येतो. म्हणजे लाकडापासून वस्तू कशा बनवायच्या शिकायला येतो. पण तो मुलगा थोडा तापट असतो, त्याला लवकर राग येतो. त्याला काय येतो, लवकर राग येतो. म्हणजे त्याला एखादी गोष्ट आली नाही की तो पटकन रागवतो किंवा त्याचा संताप व्यक्त करतो. मग तो सुतार काय म्हणतो, सुतार काय करतो, त्याला एक फळी देतो, लाकडाची एक फळी देतो आणि काही खिळे देतो. खिळे म्हणजे तुम्हाला फळी देतो आणि काही खिळे देतो. तो म्हणतो, तुला जेव्हाही राग येईल तेव्हा तू काय करायचं, या फळीवर तो खिळा किंवा ती चूक काय करायची, ठोकायची. तुला जेव्हा राग येईल तेव्हा तू काय करायचं, त्या फळीवरती ती चूक किंवा तो खिळा काय करायचा, ठोकायचा. तो पहिल्याच दिवशी तो 20 खिळे त्या फळीवरती ठोकतो. म्हणजे त्याला 20 वेळा राग आलेला असतो, बरोबर. आणि हळूहळू ती खिळे ठोकण्याची संख्या कमी होत जाते. पहिल्या दिवशी 20, त्याच्यानंतरच्या दिवशी कमी, त्याच्यानंतरच्या दिवशी कमी, त्याच्यानंतरच्या दिवशी कमी. मग तो सुतार त्याला म्हणतो, जेव्हा तुला राग येणं बंद होईल, तुला राग आल्यावर तू जेव्हा त्या रागावर नियंत्रण मिळवशील, तू राग व्यक्त करणार नाहीस, त्यावेळेला काय करायचं, एक खिळा काढून घ्यायचा. ठोकलेला एक खिळा काय करायचा, तू काढून घ्यायचा. जेव्हा तू रागावर नियंत्रण मिळवशील तेव्हा. मग ते ठोकलेले खिळे असतात, जेव्हा त्याला राग येतो आणि त्या रागाच्या भरात तो खिळे ठोकतो, तो हळूहळू त्याच्या रागावर नियंत्रण मिळवायला शिकतो. आणि मग जेव्हा त्याला राग येतो आणि तो नियंत्रण मिळवतो, तो रागवत नाही, तो काय करतो, एक खिळा काढतो. परत हळूहळू असं करत करत ते सगळे तो खिळे काय करतो, त्या फळीवरचे काढून घेतो. मग त्या फळीवर काहीतरी शिल्लक राहते. काय शिल्लक राहते, ते खिळ्याचे पडलेले छिद्र. खिळ्याचे पडलेले छिद्र त्या फळीवर तसेच राहतात. मग त्या सुतारानं त्या जो शिकायला आलेला मुलगा आहे त्याला तो सांगतो की हे बघ, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला रागाच्या भरात काहीतरी बोलतो तेव्हा त्याच्या मनावर खोलवर काय होतात, त्याचे वाईट परिणाम त्याच्या मनावर होतात. जसे त्या खिळ्यामुळे त्या फळीवर छिद्र तयार होते, तसंच ज्याला आपण रागानं बोलतो, ज्याला आपण वाईट बोलतो, त्याच्या मनावर सुद्धा त्याचे वाईट परिणाम होतात. मग आपण कधी कधी काय करतो, एखाद्याला वाईट बोलून जातो आणि त्याला नंतर काय म्हणतो, मला माफ कर, मला क्षमा कर. तो आपल्याला त्यावेळेला क्षमाही करतो, पण त्याच्या मनावर आपल्या बोलण्याने जे आघात झाला तो आघात निघून जातो का पूर्णपणे? नाही. जसे ते खिळे तो काढून टाकतो, म्हणजे रागावर नियंत्रण मिळवतो, तसंच आपण सॉरी म्हटल्यानं, माफ कर म्हटल्यानं त्या समोरच्या व्यक्तीच्या मनावरचा सगळा परिणाम निघून जात नाही. त्याच्या मनावर त्या बोलण्याचे वाईट परिणाम कायम रुतलेलेच राहतात आणि आपल्याला तो जरी त्यावेळेला माफ केलं असं म्हणत असेल, पण तो कधीच माफ करत नाही. म्हणून केव्हाही बोलण्याच्या आधी विचार करून बोलायचं. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलायचं. आणि कोणालाही वाईट बोलायचं नाही, जेणेकरून दुसऱ्याचं मन दुखवेल असं वाईट बोलायचं नाही. राग येऊ द्यायचा नाही. रागाच्या भरात आपण काय करतो, वाईट काहीतरी बोलून जातो आणि त्याचा वाईट परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावा लागतो. कधी कधी ती व्यक्ती आपल्याकडून कायमची दूर निघून जाते आणि परत कधीच आपल्याला भेटत नाही. म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवायचं आणि बोलताना कधीही रागावून बोलायचं नाही. अशा प्रकारे छोटीशी गोष्ट होती.